बीडच्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळाली. मात्र आता याच सत्तेला सुरुंग लागताना पाहायला मिळतोय. 11 नगरसेवकांचा एक गट आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात गेल्याचं चर्चा आहे. आता अशाच बीड नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होऊन अवघे 7 महिने उलटले नाही, तोच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत गटबाजीचा मोठा भडका उडालाय. ज्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पालिकेवरती झेंडा फडकवला त्या विजयसिंह पंडित यांचेच फोटो 11 नगरसेवकांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून हटवल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. बीड पालिकेच्या निवडणुकीमध्ये गेवराईचे माजी आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. त्यांनी तब्बल 35 वर्षांची क्षीरसागर कुटुंबाची सत्ता मोडून काढत बाजी मारली. मात्र आता अवघ्या काही महिन्यांमध्येच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यात उघड 2 गट पडले. या 11 नगरसेवकांच्या वेगळ्या गटाला आता थेट परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे पाठबळ असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान हा अंतर्गत कलह पूर्णपणे चव्हाट्यावर आला. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पंडितांऐवजी हा गट धनंजय मुंडे यांच्यासोबत वावरताना दिसला. एवढंच नाही तर सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काढलेल्या आंदोलनातही 2 वेगळे गट दिसून आले. गुरुवारी नगराध्यक्ष गटानं तर शुक्रवारी या 11 नगरसेवकांच्या गटानं स्वतंत्र आंदोलन केलं. या राजकीय नाट्यामध्ये आता डिजिटल नाराजीची भर पडली आहे. अध्यक्ष उपाध्यक्षांमधील अंतर्गत वादामुळे या 11 नगरसेवकांनी सोशल मीडियावरून विजयसिंह पंडित यांचे फोटो हटवून थेट बंडखोरीचे संकेत दिलेत. आता बंडखोरी होणं हे जवळपास निश्चित जरी झालं असलं तरी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे दोन्ही बंधू पालिकेतील बदलत्या समीकरणांवरती बारीक लक्ष ठेवून आहेत. अजित पवार गटातील ही उघड गटबाजी अशीच कायम राहिल्यास पालिका स्तरावर सत्ता स्थापनेसाठी किंवा वर्चस्व टिकवण्यासाठी दोन्ही क्षीरसागर बंधू एकत्र येण्याची किंवा या नाराज 11 नगरसेवकांना सोबत घेऊन नवीन फॉर्म्युला तयार झाल्याची कुजबूज बीड शहरामध्ये आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये बीडच्या महानगरपालिकेमध्ये सत्तांतर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.